खूपच सुंदर आणि फिनिशिंग देखील पहा किती छान आली आहे। लेस लावल्यामुळे तर अजूनच छान दिसत आहे। लहान मुलींची ही लेहंगा चोली मी उरलेल्या साडीमधून केली आहे। बघा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। मी खूप सुंदर या साडीमधून वन पीस शिवला होता आणि उरलेल्या कापडापासून ही लेहंगा चोली आणि त्याबरोबर ओढणी देखील मी तयार केली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कमी कापडामधून लेहंगा चोली कशी शिवायची। तर आपण आता सुरुवात करूया। नमस्कार, मी सविता असलेशा फॅशन वर्ल्डमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण या उरलेल्या कापडापासून लहान मुलीसाठी लेहंगा चोली तयार करणार आहोत। तर बघा यापासून मी लेहंगा तयार करणार आहे, यापासून ओढणी आणि बघा हे जे उरलेले कापड आहे त्यापासून ब्लाउज तयार करणार आहे। यासाठी आपल्याला 2 मीटर अस्तर आणि ही लेस लागणार आहे। तर चला तर आपण सुंदर असा लेहंगा चोली तयार करूया। यासाठी आपल्याला उंची आणि कंबर ही दोनच मापे लागतात। तर हे 2 भाग आहेत लेहंग्यासाठी तयार करण्यासाठी। पूर्ण उंची आहे 27 इंच, तर बघा हे आहे 20.5 इंच। तर अर्धा इंच शिलाईसाठी जाऊन 20 इंच आणि बघा 7 इंच पट्टी आपल्याला कमी पडत आहे। तर दोन्ही बाजूला अर्धा इंच शिलाईसाठी जाणार आहे। तर 7 अधिक 1 इंच 8 इंच आणि आपल्याला वर नेफापट्टी लावायची आहे। तर नेफापट्टी आपल्याला यामधून वजा करायची आहे। तर बघा हे 8 इंच आहे, 8 मधून आपल्याला 1.5 इंच वजा करायचे आहे। तर बघा 6.5 इंचाच्या या दोन्ही पट्ट्या मी कापून घेत आहे। बघा मला उंचीसाठी कमी पडत आहे म्हणून मी जोड देत आहे। तुम्हाला एकाच रंगाचा घेरा हवा असेल तर तुम्ही करू शकता। बघा या दोन्ही पट्ट्या घेराला वरच्या बाजूला आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत। तर आता घेर कापून झाला आहे। आपण आता याला वरच्या बाजूला लावण्यासाठी कमरेकडची नेफापट्टी आता आपण कापून घेऊ। तर बघा कंबर आहे 29 इंच, कमरेचा दुसरा भाग आहे 14.5 इंच आणि सैलपणासाठी त्यामध्ये 2 इंच मिळवून अधिक शिलाईसाठी 1 इंच म्हणजेच कमरेचा दुसरा भाग अधिक 3 इंच घेऊन मी आखले आहे। आणि वरच्या बाजूला आपल्याला नेफापट्टी 1.5 इंचाची करायची आहे। तर मी वर 3 इंच घेऊन त्यामध्ये 1 इंच शिलाईसाठी घेऊन हा चौकोन आखून घेत आहे आणि हे आपल्याला आता कापून घ्यायचं आहे। नेफापट्टी तयार करताना यामध्ये इलास्टिक वापरून देखील आपण ही पट्टी तयार करू शकतो किंवा नाडी ओवून देखील ही पट्टी तयार करू शकतो। तर मी यामध्ये नाडी ओवून ही पट्टी तयार करणार आहे। आता ही पट्टी कापून झाल्यानंतर आपण अस्तर कापून घेऊया। तर बघा मी 4 पदरी घडी केली आहे आणि ही पट्टी आपल्याला इथे 4 पदरी करून घ्यायची आहे आणि इथे ठेवून आपण इथे मार्किंग करून घेऊ आणि इथे बघा 1 इंच खाली घेऊन हा गोलाकार शेप द्यायचा आहे। आणि बघा नेहमी आपण मूळ कापडापेक्षा अस्तर ही 2 इंच कमी घेतो। तर त्याप्रमाणे मी इथे 2 इंच कमी घेऊन इथे खुणा करून घेत आहे। हा घेर आपल्याला अम्ब्रेला घेर प्रमाणे घ्यायचा आहे। जर तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने घेर कापायचा असेल तर मी चॅनलवर वन पीसचा व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तर तुम्ही बघू शकता। आता हे आखून झाल्यानंतर हा घेर आपण कापून घेऊया। बघा जर हे अस्तर तळाकडे घेराला कमी वाटत असेल तर आपण याला इथे दोन्ही बाजूला जोड देऊ शकतो। लहान मुलींची कपडे शिवताना नेहमी अम्ब्रेला घेरच तयार करायचा असतो, पण अस्तर कमी असल्यामुळे या पद्धतीने देखील आपण घेर तयार करू शकतो। लेहंग्याची कटिंग झाली आहे। आता आपण बघा हे जे अस्तराचे जोड आहेत ते आपण सर्वात आधी जोडून घेऊया आणि तळाकडे ही दुमडून घेऊया। तर बघा हे असं उलट सुलट बघून जोडून घ्यायचं आहे। तर बघा मी हे दोन्ही जोड जोडून घेतले आहेत आणि तळाकडे देखील दुमडून घेतलं आहे। तर घेर तयार झाला आहे। बघा आता आपल्याला हे दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहेत। तर याला लेस लावून आपण कसं जोडायचं ते मी तुम्हाला मशीनवर दाखवते। तर बघा हे आपल्याला सफेद कापड आहे ते असं आतमध्ये अर्धा इंच दुमडून वरून लेस अशी जोडून घ्यायची आहे। बघा ही लेस आपल्याला या पद्धतीने लावली तर आपल्याला वरचा जोड देताना अगदी व्यवस्थित देता येतो आणि लेस पण छान लागली जाते। त्यामुळे अशा पद्धतीने लेस लावून पहा, खूप सोपंही जातं आणि दिसायला छान दिसतं। आता ही लेस बघा लावून झाली आहे। हे वरचं जे कापड आहे ते असं याच्या खाली घेऊन अर्धा इंच अंतरावर असं जोडून घ्यायचं आहे। याच पद्धतीने दुसरा भाग देखील असाच तयार करायचा आहे। आणि बघा आता हे दोन्ही भाग मी जोडून घेत आहे।
हे दोन्ही घेर आपण एकत्र जोडून घेतले आहेत आणि आता बघा हे अस्तर घेऊन आपल्याला हे उलट आहे, तर हे बघा हे उलट आहे. आता हे सरळ करून घ्यायचं आणि त्यावर बघा ह्या मूळ कापडाच्या जेवढ्या चुण्या बसतील तेवढ्या चुण्या घेऊन बसून जोडून घ्यायचं आहे. बघा या सुरुवातीला 1.5 इंच सोडायचं आणि त्यानंतर चुण्या घ्यायला सुरुवात करायची आणि नंतर 1.5 इंचावर सोडून मधोमध आपल्याला चुण्या बसतील तेवढे घ्यायच्या. इथे आपण सुरुवातीला थोडं 1 किंवा 1.5 इंच असं प्लेन शिवायचं आणि त्यानंतर आपण चुण्या घ्यायला सुरुवात करायची. बघा चुण्या सर्व अशा एकसारख्या व्यवस्थित आल्या पाहिजेत आणि हा घेर आपल्याला दुसऱ्या टोकापर्यंत व्यवस्थित पुरला पाहिजे. तर बघा तुम्हाला चुण्या नाही जमल्या तर पिना लावायच्या आणि नंतर मशीनवर जोडायच्या किंवा सुई धाग्याने शिवून देखील नंतर मशीनवर शिवू शकता. बघा घेर खूप छान तयार झाला आहे. अस्तरावर मूळ कापडाच्या चुण्या घेऊन झाल्या आहेत. तर बघा हा घेर तयार आहे. आता ह्या घेराला बघा असं आतून ही पट्टी आपल्याला वरच्या बाजूला सरळ करून बघा अशी आतून उलट करून वरच्या बाजूला अशी सरळ करून वरून ही पट्टी जोडायची आहे. तर बघा मी इथे आता ही आतून जोडून घेतली आहे आणि बघा इथे थोडी 1 ते 1.5 इंच शिलाई खोलली आहे आणि इथे दाखवल्याप्रमाणे नेफा पट्टीपासून तर त्याच्या खाली आपल्याला बघा इथे 5 इंचापर्यंत किंवा 6 इंचापर्यंत असा गोट मारून घ्यायचा आहे. बघा मी सेपरेट शिलाई केली आहे आणि बघा आता हा गोट मारल्यानंतर आता बघा वरची ही पट्टी सोडायची आणि अस्तरावर हे जे मेन कापड आहे ते दुमडून असं शिवून घ्यायचं आहे. बघा ही नाडी ओढण्यासाठी नेफा पट्टी तयार केल्यानंतर त्याच्या खाली आपल्याला 4 किंवा 5 इंच असं सुट्टं जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घेर जोडायचा असतो. बघा ही दुसरी बाजू देखील तशी तयार करायची आहे. मी यापूर्वीच ही तयार करून घेतली आहे. आता बघा आपल्याला इथे ही वरची पट्टी दुमडायची आहे. बघा ही पट्टी दुमडत असताना याच्या मधोमध ही आपल्याला बारीक लेस लावायची आहे. त्यामुळे काय होईल लेहंग्याचा लुक खूप छान येईल आणि रेडीमेड लेहंग्याप्रमाणे हा लेहंगा दिसेल. तर बघा तुम्ही देखील ही लेस लावून बघा खूप सुंदर तयार होतो लेहंगा. किंवा इथे पायपिंग देखील आपण वापरू शकतो. तर बघा ही पट्टी ही वरची दुमडत असताना अजिबात खेचायची नाही, आल्हाद हाताने ही जोडायची आहे. त्यामुळे काय होईल मध्ये जो घोळ तयार होतो तो होणार नाही. बघा ही पट्टी मी पूर्ण अशी हळूहळू अगदी व्यवस्थित जोडून घेत आहे. बघा लेस लावल्यामुळे खूप छान दिसत आहे. आता बघा आपलं राहिलं आहे शेवटचं काम. तर हा घेर आपल्याला आता जोडायचा आहे. तर बघा मी इथे 5 इंचापर्यंत हे सेपरेट जोडून घेतलं होतं. तर त्याच्या खाली मी इथे मार्किंग करून घेत आहे. बघा मी इथे खूण केली आहे. तर तिथून अस्तर आणि मूळ घेर आहे हे दोन्ही एकत्र बघा मी इथे खूण करत आहे. तिथपर्यंत 4 किंवा 5 इंचापर्यंत असं तिरकस जोडत जायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घेर आणि मूळ कापडाचा घेर वेगळा करायचा आहे. तर बघा मी इथून हे जुळवून घेऊन आता जोडत आहे. तर इथून बघा आपल्याला असं तिरकस जायचं आहे. बघा हे दोन्ही घेर मी एकत्र जोडत आहे. आता इथे बघा पुढे इथे आपण पुढे आपल्याला हे दोन्ही घेर वेगळे करायचे आहे. तर बघा इथे मी आता अस्तराला कट देत आहे. अर्धा इंच बघा दोन्ही बाजूला कट देत आहे आणि अस्तर बाजूला करायचं आणि जे मूळ कापड आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर बघा मी असंच आता हे खालपर्यंत जोडून घेणार आहे. बघा घेराला आपल्याला एकदा शिलाई देऊन झाली तर पुन्हा हे पलटी करून आपल्याला त्यावर डबल टिप करायची आहे आणि वरपर्यंत ही शिलाई करायची आहे. बघा घेराला डबल टिप देऊन झाल्यानंतर आता राहिला आहे अस्तर. तर बघा सुरुवातीला आपण जसं मूळ कापड जोडलं तसंच इथून आपण आता वरून हे जोडायचं आहे आणि जे मूळ कापड जोडलं आहे ते असं आत करायचं आहे आणि हे अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आता मी हे अस्तर जोडून घेत आहे. तर बघा हे अस्तर जोडून झाल्यानंतर आपला लेहंगा तयार झाला आहे. लेहंगा तर तयार झाला आहे. आता आपण हे सरळ करूया आणि पाहूया कसा तयार झाला आहे ते.
बघा 2 कलरचा असल्यामुळे खूप सुंदर दिसत आहे. तसेच आपण 2 ठिकाणी लेस लावली आहे त्यामुळे तर अजूनच छान दिसत आहे. आणि शिवाय बघा घेरदार किती तयार झाला आहे. तर लेहंगा तयार झाला आहे. आता आपण यावरचा ब्लाऊज तयार करूया. आधी आपल्याला अस्तरावर कटिंग करायचे आहे. तर बघा मी इथे 2 पदरी अस्तर अंथरून घेतले आहे आणि इथे मी सरळ करून घेत आहे. आता बघा आपल्याला पूर्ण उंची अधिक 1 इंच घ्यायची आहे. 1 इंच आपल्याला शिलाईसाठी घ्यायचे आहे. इथे बघा मी शोल्डरचा अर्धा भाग करून त्यामध्ये अर्धा इंच मिळून हे आखून घेत आहे. आणि आपल्याला लहान मुलांचा मुंडा हा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर मी इथे छातीचा चौथा भाग घेऊन इथे आखून घेत आहे. आता इथे बघा छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच सैलपणासाठी घेऊन खूण करत आहे आणि पुढे 1.5 इंच मी शिलाई मार्जिन घेत आहे. आता इथे कमरेचा चौथा भाग अधिक अर्धा इंच सैलपणासाठी अधिक 1 इंच टक्ससाठी घेऊन मी इथे खूण केली आहे आणि पुढे मी 1.5 इंच शिलाईसाठी घेतले आहे आणि इथे आपण आता आखून घेतले आहे. बघा इथे मी अर्धा इंच आत घेऊन पुढचा मुंडा वळण देणार आहे. बघा आता इथे पुढचे मुंडा वळण देऊन घेऊ. तर मी इथे फ्रेंच कर्वच्या साहाय्याने पुढचे मुंडा वळण देऊन घेत आहे. जर फ्रेंच कर्व नसेल तर इथे 1 इंच अंतरावर पुढचा मुंडा आखून घ्यायचा आहे. आता आपण गळा तयार करूया. तर बघा मी 3 इंच अंतरावर गळा रुंदी घेत आहे आणि गळा खोली घेत आहे 4 इंच. तर आता आपण हा बॉक्स तयार करून घेऊ आणि मी पुढचा गळा पंचकोनी तयार करत आहे. तुम्हाला जो आवडेल तो गळा तुम्ही घेऊ शकता. हा ब्लाऊज मागच्या हुकाचा आहे त्यामुळे मी पुढे अर्धा इंच जास्त घेतले नाही. तर बघा गळा तयार झाल्यानंतर इथे आपल्याला अर्धा इंच खाली घेऊन शोल्डर उतार द्यायचा आहे आणि इथे बघा आपल्याला मधोमध मार्किंग करून इथे आपल्याला 4 इंचाचा टक्स आखायचा आहे. तर बघा पुढच्या भागाचे ग्राफ्टिंग झाले आहे. आता आपण हे कापून घेऊया. आता बघा हे कापून झाल्यानंतर आपल्याला मागचा भाग कापायचा आहे. तर बघा मी 2 पदरी अस्तर घेतले आहे त्यावर अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन हे सरळ आखून घेतलं आहे कारण आपल्याला ब्लाऊज मागच्या हुकाचा शिवायचा आहे. आणि हे अर्धा इंच पुढे मी हा पुढचा भाग ठेवला आहे आणि पुढचा भाग आहे तसंच आपल्याला आखून घ्यायचा आहे. इथे आपल्याला मुंड्यापाशी मागच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे. तर बघा मी अर्धा इंच वर घेऊन हा मुंडा असा आखून घेत आहे. आणि इथे बघा आपल्याला ही टक्सची खूण आहे तिथे देखील खूण करून घ्यायची. गळ्याची पण मी इथे खूण करून घेत आहे आणि हा पुढचा भाग आता बाजूला करूया. आणि बघा आता आपण हा मागचा गळा आखून घेऊया. तर बघा 4.5 इंचावर मी मागचा गळा आखून घेतला आहे आणि बघा मागच्या गळ्याला मी गोलाकार शेप देणार आहे. बघा गळ्याचा शेप झाल्यानंतर आपण इथे बघा टक्सच्या खुणा होत्या त्या देखील आपण टक्ससाठी आखून घेऊ. हे टक्स 4 किंवा 4.5 इंचाचे घेतले तरी चालतात. बघा हे आखून झाले आहे. आता आपण हे कापून घेऊ. अस्तरावर आपण कटिंग केलेली आहे. आता मूळ कापडावर कटिंग करू. तर बघा इथे मधोमध लेस लावून पुढचा भाग तयार करायचा आहे आणि या उरलेल्या कापडात आपण मागचा भाग तयार करून घेऊ. इथे आपल्याला ब्लाऊजची उंची आहे तेवढे काठ घ्यायचे आहेत आणि इथे बघा मी गळा 4 इंचपर्यंत आहे. तर 4 इंचाच्या पुढे बारीक लेस लावायची आहे त्यामुळे मी इथे खूण करून घेतली आहे. हे काठ आपल्याला इथून जोडून घ्यायचे आहेत. तर बघा मी गळ्याची खूण केली आहे 4 इंचावर. तर तिथपर्यंत हे काठ जोडून घेऊ आणि नंतर इथे बघा मधोमध आपल्याला गोल्डन लेस लावायची आहे. तर बघा मी इथे खूण केलेली आहे तर तिथून मी लेस लावणार आहे. ह्या लेसमुळे ब्लाऊज खूप छान दिसतं. तर बघा ही लेस इथून अशी व्यवस्थित जोडून घ्यायची आहे. लेस नाही लावली तरी चालेल पण मी लेहेंग्याला ही लेस लावली आहे त्यामुळे मी इथे लेस लावत आहे. लेस नाही लावली आणि हे काठ असे जोडले तरीही छान दिसतात. बघा हे काठ जोडून झाले आहेत. आता आपल्याला याच्या दोन्ही बाजूला साडीचं जे कापड आहे ते जोडून घ्यायचं आहे. बघा या बाजूला मी आधीच जोडून घेतलं आहे आणि या बाजूला बघा कसं जोडायचं मी तुम्हाला दाखवते. तर हे साडीचं कापड आहे ते खाली ठेवायचं आणि हे काठ असे वर ठेवून किनारीवर अशी शिलाई करून जोडून घ्यायचं आहे. ब्लाऊजची जेवढी उंची असेल तेवढ्या उंचीचं आपल्याला हे तयार करायचं आहे.
तर बघा हे पूर्ण आता तयार झालं आहे. आता याच्यावर बघा मी अस्तर ठेवून जोडून घेणार आहे. तर हे जोडण्यापूर्वी आपल्याला गळा तयार करायचा आहे. बघा हा भाग तयार करताना हे काठ अगदी मधोमध आले पाहिजेत. तर मी आता बघा हा पुढचा गळा तयार करून घेत आहे. गळा तयार करण्यापूर्वी आपण जे कडेचे जे एक्स्ट्राचे कापड आहे ते कापून घेऊ आणि नंतर गळा तयार करू. मूळ कापड उलट ठेवून आपल्याला गळा शिवायचा आहे आणि नंतर पलटी करायचा. तर बघा आता आपण हा मागचा जो भाग आहे तो देखील मूळ कापडावर कापून घ्यायचा आहे. तर बघा मी इथे अस्तर ठेवून हे कापून घेणार आहे. त्यापूर्वी हे अस्तर आपल्याला बघा मधोमध कापून घ्यायचं आहे आणि हे दोन भाग वेगळे करायचे आहेत. गळा, हुक, आयपट्टी आणि तळाकडे हे जोडून घ्यायचं आणि नंतर पलटी करायचं. मूळ कापड मी सरळ ठेवले आहे आणि त्यावर आपल्याला अस्तर ठेवून बघा गळ्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर पाव इंच अंतरावर मी जोडून घेत आहे. गळा झाल्यानंतर हुक, आयपट्टी आहे ती देखील अशीच जोडायची आहे आणि कमरेकडे देखील आपल्याला असंच जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर जे एक्स्ट्राचे कापड आहे ते आपण कापून घेऊ. गळ्याकडे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि हे पलटी करून घेऊ. बघा हे पलटी करताना हे कोपरे व्यवस्थित बाहेर करायचे आहेत. हुक, आयपट्टीचे हे कोपरे व्यवस्थित बाहेर करून यावर दाब शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे बघा कडेने देखील आपण जोडून घेऊ आणि जे एक्स्ट्राचे कापड आहे ते देखील कापून घेऊ. बघा आता हे दोन्ही भाग मी तयार करून घेतले आहेत आणि याचे टक्स आहेत जे आपण आधी आखले होते. बघा रुंदीला अर्धा इंच आणि लांबीला 4 किंवा 4.5 इंचावर हे शिवून घ्यायचे आहे. तर बघा मागचा भाग तयार झाल्यानंतर मी पुढचा भाग देखील असाच तयार करून घेत आहे. बघा आपल्याकडे कपाटात अशा भरपूर साड्या असतात का त्या असतात खूप छान, पण आपण कधी नेसतही नाही. तर त्याचा आपण असा उपयोग करून लहानांसाठीच काही मोठ्यांसाठी सुद्धा लेहंगा चोली तयार करू शकतो किंवा वन पीस तयार करू शकतो. आणि सध्या याची फॅशनसुद्धा खूप आहे. जर तुम्ही हे बाहेरून घ्यायला गेलात तर खूप महाग भेटेल. तर आपण हे असं घरच्या घरी तयार करू शकतो आणि खूपच सुंदर तयार होतात. बघा तुम्ही देखील असंच शिवून बघा. पुढच्या भागाचे दोन्ही टक्स मी शिवून घेतले आहेत. आता बघा आपण हे दोन्ही शोल्डर जोडून मागचा आणि पुढचा भाग जोडून घेऊ. बघा बाही तयार करण्यासाठी याचं कापड उरलं नव्हतं, तर मी या साडीवरचाच ब्लाऊज होता तर त्याचीच बाही मी उसवून घेतली आहे आणि आता इथे बघा मी जोडून घेणार आहे. तर जोडण्यापूर्वी इथे आपल्याला व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे आणि बघा बाही अशी मधोमध इथे शोल्डरच्या इथे ठेवून अशी जोडून घ्यायची आहे. जशी आपण ब्लाऊजला बाही जोडतो तशीच इथे देखील जोडून घ्यायची आहे. तर बघा मी दोन्ही बाजूच्या या बाह्या जोडून घेत आहे. बाह्या जोडल्यानंतर जसं आपण ब्लाऊजला बघा बाहेरून फिटिंग करतो तसंच मी याला करून घेत आहे. हे कापून सरळ करून घेऊ आणि बघा हे पलटी करून आतल्या बाजूने आपल्याला इथे अजून एक शिलाई द्यायची आहे. बघा ब्लाऊजला आपण इथे हुक आय करायचा आहे तर इथे आपल्याला आय पट्टी जोडायची आहे. तर बघा मी अस्तरची ही 3 इंचाची पट्टी घेऊन अशी दुमडून दोन्ही बाजूला अशी दुमडून घ्यायची आणि बघा अशी आतल्या बाजूला जोडून घ्यायची आहे. तर मी ही पट्टी जोडून घेतली आहे. आता बघा आपण 1.5 इंचाची शिलाई मार्जिन घेतले होते त्यानुसार मी इथे आखून घेत आहे आणि फिटिंगच्या दोन्ही शिलाई द्यायच्या आहेत. बघा एक शिलाई दिल्यानंतर त्याच्या बाजूला पाव इंच अंतरावर आपल्याला अजून एक शिलाई करायची आहे. तर बघा ब्लाऊज पूर्ण तयार झाला आहे. पुढे आणि हाताला काठ लावल्यामुळे खूप सुंदर तयार झाला आहे आणि बघा मी मागच्या बाजूला हुक आय करून घेतले आहेत. उरलेल्या कापडातून मी ही ओढणी तयार करत आहे. तर बघा अशी किनार दुमडून आपल्याला ओढणी तयार करायची आहे. बघा इथे कॉर्नरवर असे दुमडायचे. बघा चारही बाजूला असे दुमडून ओढणी तयार करायची आहे. तर बघा या ओढणीला आपण किनारीला अशी अजून लेस लावली तर अजून छान दिसेल किंवा गोंडे देखील लावू शकतो. तर बघा उरलेल्या साडीतून मी खूप सुंदर लेहंगा चोली तयार केली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करू शकता आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायचे असतील
तर बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ आला तर कळेल. तुम्ही हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. नेहमी आनंदी राहा, क्रिएटिव्ह बना. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन काहीतरी घेऊन. धन्यवाद.